कसं आहे ना मंडळी, मी आले होते माहेरी. मला आळूवडी खूप खावी वाटली. मग काय आईला बोलले, की मला आळूवडी खायची आहे. पण आम्ही लहान असताना जशी बनवायची ना तशीच बनव. ती बोलली ठीक आहे चालेल. आळूची पानं आणून दे, देते बनवून. मग काय आळूची पानं आणून दिले, धुवून वगैरे ठेवले. मग तिनं आल्यावर 1 वाटी बेसन पीठ घेतलं, ओवा, हळद, लाल तिखट. त्यात हिरव्या मिरच्या पण टाकू शकतो आपण बारीक करून. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, थोडा खायचा सोडा टाकायचा, सफेद तेल टाकायचे, पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचं. एकदम मिडियम ठेवायचं. आळूच्या पानांच्या शिरा कापून घ्यायच्या आणि लाटण्याने बारीक करून घ्यायच्या. त्यावर म्हणजे त्याचा कडूपणा आहे ना कमी होतो. आणि थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं. त्यानंतर त्याला आपण जे पीठ तयार करून घेतलंय ते लावून घ्यायचंय. 4 पानांची आळूवडी तयार केलेली आहे. तुम्ही जास्त पानांची पण करू शकता. प्रत्येक पानाला एकसारखं पीठ लावून घ्यायचं आहे. म्हणजे खाताना काही ठिकाणी जास्त पीठ लागत नाही. मग ते पिठाळ लागत नाही. त्यामुळे एकसारखं पीठ लावून घ्यायचंय व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं. आणि आळूवडी वळून घ्यायची आहे. आळूवडी शिजून घ्यायची ही जुनी पद्धत. जुन्या काळी आम्ही लहान असताना आई या पद्धतीने आळूवडी बनवायची. पहिले काही स्टीमर वगैरे काही नव्हतं. मग काहीतरी जुगाड करायचा, तर मग भाताचा पेंढा आणायचा. मग त्याची मस्त अशी गोल बारीक चुंबळ करायची. कढईमध्ये ठेवायची. त्यात खाली पाणी टाकून वरती आळूवडी ठेवून द्यायची. मग काय चुलीवर कढई ठेवून 10-15 मिनिटात आळूवडी मस्त अशी उकडून घ्यायची आहे. बघा किती मस्त अशी आळूवडी शिजलेली आहे. ती थोडीशी थंड करून घ्यायची आहे व ती मस्त अशी बारीक बारीक कापून घ्यायची. काही आळूवडी मी तळून घेतली आहे, काही आळूवडी मी तव्यावरती भाजून घेतलेली आहे. खूप छान लागते. एकदा तयार करून बघा. एकदम तळलेली मस्त अशी कुरकुरीत लागते. कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली आहे चुलीवरची आळूवडी. एकदा ट्राय करून बघा. थँक यू.